पुणे विधान परिषदेच्या उमेदवारीवरून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नाराजी वाढली आहे। भोसरीचे माजी आमदार विलास लांडे यांनी विक्रम काकडेंना आर्थिक निकषांवर उमेदवारी दिल्याचा आरोप करत पक्षावर टीका केली। निष्ठावंत कार्यकर्त्यांना डावलले जात असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली। अजितदादा असते तर प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी दिली असती, असं लांडे म्हणाले। वाढदिवशी उमेदवारी मिळेल अशी अपेक्षा असतानाही ती फोल ठरल्यानं त्यांची नाराजी अधिकच तीव्र झाली। या प्रकारामुळे पक्षातील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा समोर आले आहेत। कारण गेली 40 वर्ष आम्ही या राजकीय जीवनामध्ये काम करतो प्रामाणिकपणे। ते पवार परिवारानंतर अजितदादांच्यावर प्रामाणिक राहिलेलो होते 1990 सालापासून। आणि आम्हाला वाटलं होतं की कुठेतरी एक प्रामाणिक कार्यकर्त्यांना संधी मिळेल। आता संधी मिळणारे सुद्धा जे काही प्रमुख कार्यकर्ते होते पक्षातले होते। काही कोण 6 महिन्यांनी पक्ष झालेला आहे मग त्याला तिकीट मिळालं असं नाही। पक्षाचे सगळे जुने कार्यकर्ते मग सुनील टिंगरे, दिलीप मोहिते, विलास लांडे, योगेश बल, नाना काटे, भाऊसाहेब भोईर, संदीप वगैरे किंवा अतुल बेनके ही आम्ही सर्व त्या ठिकाणी इच्छुकाची ही होती। त्यात दीपक मानकर, अमोल बालवडकर आम्ही सर्वजण। आता ते सोडून जर दुसरा उमेदवार दिला असेल तर कार्यकर्त्यांच्या मध्ये ही चर्चा होते ना। आणि मग कार्यकर्त्या चर्चा झाल्यानंतर त्या कार्यकर्त्यांचं त्या ठिकाणी कोण त्यांची बोलती बंद करणार आहे, त्यांना न्याय कोण देणार आहे, ही सुद्धा त्या ठिकाणी कार्यकर्त्यांनी भावना व्यक्त केली। काय आलं की संघटना मजबूत करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा एक मोहरा त्या ठिकाणी माजी खासदार तो पक्षामध्ये येतोय आणि मग पुणे पिंपरी-चिंचवड त्या याच्यातनं असणाऱ्या कामाला त्या ठिकाणी गती देतील आणि मग त्यांच्या मुलाच्या माध्यमातून ही सगळी कामं होतील असं त्या ठिकाणी पक्षाला वाटलं असेल म्हणून त्याला त्या ठिकाणी दिलेलं दिसतं असं आम्हाला वाटतंय। त्या कॅलिबर म्हणण्यापेक्षा त्यांना अनुभव, प्रदीर्घ अनुभव आहे आणि खूप मोठा एक अभ्यासू, परत राज्यामध्ये त्या ठिकाणी सर्व पक्षामध्ये दबदबा असणारा नेता आणि त्या दृष्टिकोनातून त्याला तिकीट दिला असं मला वाटते। किंवा तिथं आर्थिकदृष्ट्या सुद्धा एक सक्षम उमेदवार असावा असं तो एक निकष लावला असेल की आता सध्या खूप मोठ्या याच्यामध्ये स्पर्धा होईल आणि मग पैशाचं त्या ठिकाणी कुठंतरी मोठं काय म्हणतात त्याला, त्याच्यामध्ये काहीतरी मोठी पैशाची हे होईल आणि मग मताची हे होईल असं त्या ठिकाणी वाटलं असेल म्हणून पक्षाचा उमेदवार त्यांनी दिलेला दिसतो।